आज आम्ही रांगोळी काढायला चाललोय. ते कर्जत जवळ एआयचे कॉलेज आहे तिथे. संध्याकाळपर्यंत रांगोळी काढून पूर्ण पाहिजे होती, म्हणून आम्ही दुपारीच 3 वाजता निघालो. माझ्याबरोबर अंकिता होती. स्कूटीवरून चाललो होतो. ऊन खूप होते, पण रांगोळी म्हटलं की माझा उत्साह खूप असतो. हे पहा, कॉलेज आलं. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. मोठं कॉलेज असल्यामुळे गेटवर सिक्युरिटी गार्ड त्यांचं काम करत होते. महाराष्ट्र शासनाची उद्योग परिषद होती, त्यानिमित्ताने रांगोळी काढायची होती. रांगोळीची जागा निश्चित होती. आम्ही जागेवर पोचलो, पण तिथे काही विद्यार्थी आणि स्टाफ क्रिकेट खेळत होते. पण आम्हाला पण रांगोळी पूर्ण करायची होती. अंकितालाही मी बॉर्डर कशी काढायची ते सांगितले आणि मी मुख्य प्रवेशद्वारावर मोठी रांगोळी काढायला गेले. रांगोळी काढायला घेतली. आखणी करायची गरज नव्हती, कारण तिथे सर्कल रेडी होते, त्यामुळे माझं काम वाचलं. रंग टाकायला सुरुवात केली, पण हवा होती. मला अडचण येत होती. तरीही हवा कमी झाली की रंग टाकून घेत होते आणि त्याचबरोबर अक्षरलेखनही करून घेत होते. रांगोळी काढत असताना काही स्टाफ मेंबर व कार्यक्रमाचे संयोजक येऊन पाहत होते, कौतुक करत होते. त्यामुळे रांगोळी काढायचा उत्साह वाढत होता. इकडे अंकिता प्रथमच माझ्याबरोबर आली होती. एवढी मोठी बॉर्डर तिने प्रथमच काढली होती. ती दमली होती, पण रांगोळी काढण्याचा आनंद वेगळाच असतो. माझी पण रांगोळी पूर्ण होत आली होती. अक्षरलेखन टूलने सुंदर बॉर्डर काढली आणि खाली सुस्वागतम लिहून रांगोळी पूर्ण केली. आम्हाला संध्याकाळचे 7 वाजले. घरची लोक फोन करू लागलेले. आमचं आवरून आम्ही संयोजकांना सांगून निघालो. आजची ही रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत रांगोळी काढत राहा, आनंद घेत राहा, आनंद पसरवत राहा. धन्यवाद.